नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। माहेरच्या कुलदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मी निघाली नागोठण्याला। श्रीवर्धन गाडीतून मी नागोठण्यात आली आणि गाडी थोडी लेट झाली, त्यामुळे आमच्या गावाकडे जाणारी एसटीच निघून गेली। एसटी गेली म्हणून मी रिक्षाने जात होते, तेवढ्यात आमच्या ओळखीचे एक काका भेटले। तर त्यांच्या गाडीतून मी माहेरच्या गावी आले आणि घरी येऊन फ्रेश होऊन लगेच जेवून घेतलं। तर जेवण वगैरे झाल्यानंतर पटकन तयारी केली आणि गावात इतरही कुलदेवत बसले होते, तिथे मी दर्शनाला गेले। तिथे तेरडे कुटुंबियांच्या इथे मी दर्शनाला गेले आणि तिथे मस्त असे काकांचे आणि वडिलांचे डान्स पाहायला मिळाले। तर यांचा बराच वेळ डान्सचा प्रोग्राम चालू होता, जो तुम्हाला आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर दुपारी घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी गावाच्या देवीच्या दर्शनाला गेले। त्या देवीची ओटी भरून झाल्यानंतर आमच्या माहेरच्या कुलदेवीची ओटी भरली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आरती करून घेतली। तर हे माझे माहेरचे म्हणजे वारगे कुटुंबियांचे देव होते, जे माझ्या 2 नंबर काकांच्या घरी बसले होते। तर इथून नंतर गोरे कुटुंबियांच्या देवाच्या दर्शनाला गेले, जिथे माझ्या आईचे माहेरचे देव होते। तर गावात मी बरेच कुलदेवतांचे दर्शन घेतले आणि घरी येऊन म्याव सोबत आमच्या मस्ती केली आणि त्याच्यानंतर झोपून गेले।